हमारे कुछ शेतकरी प्रतिनिधि की अवधि उनके खुद की एपीएमसीज में ख़त्म हो गई थी। इस वजह से वो यहाँ पे संचालक पद से बर्खास्त हो गए थे, लेकिन उस निर्णय पर कोर्ट ने और माननीय पणन मंत्री और हमारे मुख्यमंत्री साहब ने स्टे दिया था, इसलिए उनका संचालक पद कंटिन्यू रहा था। अब हियरिंग होने, उनकी जो सुनवाई थी वो होने के बाद उनका जो स्टे दिया हुआ था वो हट गया, इसलिए उन लोग को बर्खास्तगी करनी पड़ी। इसलिए थोड़ा सा कोरम का विषय था। अभी माननीय उच्च न्यायालय ने फिर से उनको स्थगिति दी है और अब हमारा फिर से जो कोरम है, संख्या है, वो 15 हो गया है और भी 2 संचालक हैं, वो भी स्टे लेके आएंगे तो 16 हो जाएगा। इस वजह से बोर्ड का जो कामकाज है वो हो सकता है और नए सभापति और उपसभापति का चुनाव भी हो सकता है। देखिए क्या होता है कि जब सत्ता परिवर्तन होता है तो सब जगह कुछ ना कुछ पॉलिटिकल इन्फ्लुएंस होता है या राजनीति के कारण से भी कुछ फेरबदल होते हैं। उसी के परिणाम स्वरूप ये सब कुछ हो रहा है, लेकिन इन सब चीज़ों में सबसे ज़्यादा जो भुगतना पड़ रहा है वो यहाँ के जो बाज़ार के व्यापारी हैं, जो यहाँ व्यवसाय कर रहे हैं, हमारे माथाड़ी कामगार हैं जो उनके साथ काम करते हैं, उन सब पर इसका भारी परिणाम हो रहा है और निर्णय नहीं लिए जा रहे हैं। अभी कम से कम 70 से 80 दिन हो गए, कोई बोर्ड मीटिंग नहीं लगी। मानसून सर पे है, मानसून के लिए जो तैयारियां करनी पड़ती है, जैसे कि डीसिल्टिंग वर्क है, ड्रेनेज क्लीनिंग है, अभी हमारे यहाँ एक भीषण आग लगी थी, फायर प्रिकॉशन के काम लेने हैं, ऐसे और भी विभिन्न प्रकार के बहुत सारे मुद्दे जो हैं वो पेंडिंग रह चुके हैं। गोडाउन का स्थलांतर है या हस्तांतर है, वो भी पेंडिंग रह चुका है। अगर वो ट्रांसफ़र केसेस अप्रूव नहीं होते हैं, इस वजह से हमारे सभी व्यापारियों को भारी खामियाजा भुगतना पड़ता है, क्योंकि कुछ लोगों को बैंक लोन लेनी है, कुछ लोगों को अपने टाइटल्स क्लियर करने हैं, मार्च महीना सर पे है, फाइनेंशियल अकाउंटिंग ईयर सर पे है, लाइसेंस के रिन्यूअल शुरू हो चुके हैं, तो उस पर निर्णय कौन लेगा? इन सभी चीज़ों को लेकर के आगे आने वाले समय में बड़ी तकलीफ़ मार्केट के घटकों को सहन करनी पड़ेगी, सिर्फ इसी वजह से क्योंकि निर्णय नहीं हो रहे हैं, बोर्ड मीटिंग नहीं लग रही है जबकि वो लगनी चाहिए थी। ये सारे मुद्दे यहाँ पर इन सब चीज़ों का परिणाम हो रहा है। हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे। जी कायद्याने जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, बाजार समितीचे आता 18 संचालक आहेत, त्याच्यामध्ये 12 हे शेतकरी प्रतिनिधी आहेत, 5 व्यापारी प्रतिनिधी आहेत आणि 1 माथाडी आणि मापाडीचे प्रतिनिधित्व करणारे असे एकूण 18 प्रतिनिधी आहेत। या 18 प्रतिनिधीपैकी 11 प्रतिनिधींचं पद हे आपोआप रद्द झालेलं आहे। ती कायद्याची प्रोव्हिजन आहे की जर ते जिथून निवडून येतात, ज्या बाजार तालुका बाजार समितीमधून शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून येतात, तिथे जर तिथली जर कमिटी बरखास्त झाली, तिथे जर प्रशासक अवलंबला किंवा तिथल्या जर बाजार समितीचे इलेक्शन लागले आणि जो इकडून निवडून आलेला प्रतिनिधी आहे तो तिथे परत निवडून नाही आला, तर त्याचं कायद्यानेच पद रद्द होतं। आणि त्याप्रमाणेच महाविकास आघाडीचं सरकार असताना एप्रिल महिन्यातच 7 संचालक आणि नंतर हे करस्तोपर्यंत डिसेंबर पर्यंत एकूण 11 जे बाजार समितीचे शेतकरी प्रतिनिधी आहेत त्यांचं पद रद्द झालेलं आहे। ते कोणीही केलेलं नाही, ते कायद्याने झालेलं आहे। त्याच्यासाठी कुठल्या सरकारला जबाबदार धरणं हे चुकीचं होईल आणि तसं असेल तर मग 7 संचालक तर महाविकास आघाडीचे सत्ता असतानाच रद्द झालेले आहेत आणि त्यावेळेचे बाळासाहेब पाटील जे पणन आणि सहकार मंत्री होते त्यांनी ह्याला स्टे दिलेला नाहीये। त्यांनी स्पष्ट सांगितलं की कायद्यातील प्रोव्हिजन आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यांना स्थगिती देता येणार नाही। तर त्यामुळे जी घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि हे होत असताना 18 पैकी 11 सदस्य यांचं पद रद्द झाल्यामुळे जे कोरम पाहिजे सभा घेण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी तो पूर्ण होत नाही आणि जेव्हा कोरम पूर्ण होत नसेल तेव्हा तो ऑटोमॅटिक ती कमिटी डिसॉल्व्ह होते। इथे सरकार कोणतीही जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीये, त्यामुळे जे
जे सत्तेत आहेत किंवा आज ते जे कमिटीत आहेत ते जाणीवपूर्वक हे असा आभास निर्माण करतात की सरकार हे जाणीवपूर्वक कारवाई करत आहे. इथे वस्तुस्थिती अगोदर समजून घेतली पाहिजे की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती आणि उपसभापती आहेत यांनी राजीनामा दिलेला आणि त्यांनी राजीनामा दिलेला असताना जेव्हा कुठली सभा घ्यायची असेल तर आणि तो राजीनामा मंजूर झालेला आहे. जर राजीनामा मंजूर झाला तर त्यानंतर सभा घ्यायचे अधिकार हे सभापतींना आहे. तर प्रथमतः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्शन होऊन सभापती आणि उपसभापतींची निवड होणं आवश्यक आहे. सभापती आणि उपसभापतीची निवड झाल्याच्या नंतर सभापतींना अधिकार आहे सभा बोलवण्याचा. आता इथे म्हणजे असा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे की जे सभापती आणि उपसभापती होऊ शकतात ते कोण होऊ शकतात, तर ते शेतकरी प्रतिनिधी होऊ शकतात. पण 12 शेतकरी प्रतिनिधीपैकी 11 शेतकरी प्रतिनिधींचं पद रद्द झालेलं आहे. ते पद भरायचं नाही असं कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे ते पद भरून इलेक्शन घेऊन ती पदं भरता येत नाहीये. आणि सभापती आणि उपसभापती हे फक्त शेतकरी प्रतिनिधीच होऊ शकतात आणि त्याच्यामुळे कोरम पूर्ण होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आता विषय असा आहे की आज म्हणतात की कोरम पूर्ण झाला, तर तसं नाहीये. तर 7 जे संचालक आहेत तेच फक्त पणन मंत्र्यांकडे अपिलात गेलेले आहेत आणि त्यांच्या आदेशासाठी नस्तीबंद झालेले आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे कोकणचे हे आहेत राजेंद्र पाटील ते कुठं अपिलात गेलेले नाहीत पण त्यांचं पण पद रद्द झालेलं आहे. दुसरी गोष्ट प्रवीण देशमुख आहेत ते अपिलात गेलेले नाहीयेत, त्यांचं सुद्धा पद रद्द झालेलं आहे. दुसरे जे कोठारी साहेब आहेत नागपूर डिव्हिजन मधून त्यांचं पद रद्द झालेलं आहे. 7 व्यतिरिक्त अजून 4 लोकांचं फक्त एक अशोक डक आहेत त्यांना स्टेटस को आहे, त्यांचं पद रद्द झालेलं आहे पण कोर्टाने स्टेटस को दिलेलं आहे. मग अशा ह्या जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे याच्यामध्ये जो कोर्टाने 7 लोकांना स्टे दिलाय तो काय दिलाय तर शासनाने 6 आठवड्याच्या आत आदेश पारित करावे आणि आदेश पारित केल्याच्या नंतर 15 दिवसापर्यंत त्यांना स्टे देण्यात आलेला आहे. हायकोर्टात जाऊन त्यांना हायकोर्टामध्ये त्याच्यातून रिलीफ मिळतो का ते बघण्यासाठी. म्हणजे हा काय परमनंट स्टे नाहीये, हा इंटरिम स्टे आहे आणि तो थोड्या वेळासाठी आहे. अशा टेम्पररी स्टेच्या याच्यावर पुढचं कामकाज करता येईल का हा फार मोठा प्रश्न आहे आणि तो स्टे कायमस्वरूपी नाही आहे. त्याच्यामुळं त्या याच्यामध्ये त्या स्टेसाठी समजा आज ते इलेक्शन लावले आणि इलेक्शन लावून सभापती आणि उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली आणि 15 दिवसांनी त्यांचा स्टे संपला तर त्यांनी केलेलं कामकाज किंवा परत तोच प्रश्न पुढे उभा राहणार आहे. त्यामुळं हा जो घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि याच्यात काही लोकांचं मी तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून ऐकलं की अधिकारी चुकीचं करतात. तर इथं कोणीही चुकीचं करत नाही, कायद्यानेच सगळं चाललेलं आहे. किंवा सरकार बदललं म्हणून कोणी द्वेषाने किंवा चुकीचं कामकाज असं काही नाहीये. ही जी प्रसंग निर्माण झालेला आहे तो गेल्या 10 महिन्यापासून आहे आणि त्यावेळेला महाविकास आघाडीचंच सरकार होतं आणि तोच आजपर्यंत कंटिन्यूस चालू आहे. त्यामुळे हे म्हणणं बिलकुल चुकीचं होईल की सरकार बदलल्यामुळे कोणी आक्षेपाने किंवा कुठल्या तरी द्वेषाने इथे कारवाई चालू आहे. जे आपण 2 मुद्दे बोललेले आहात, एक लायसन नूतनीकरणाचा आणि दुसरा जो आहे तो मान्सूनपूर्व कामकाजासाठी जो हे आहे. तर सचिवांना अधिकार आहेत, शासनाला अधिकार आहेत. सेक्शन 43च्या अंतर्गत सचिवांनी जर ही परिस्थिती पणन संचालकाकडे पाठवली आणि तर पणन संचालक त्यांना डायरेक्ट मंजुरी देऊ शकतात. अत्यावश्यक बाब म्हणून ज्या अत्यावश्यक कामं आहेत ती शासनाच्या मंजुरीने केली जाऊ शकतात. दुसरा जो मुद्दा आहे तो लायसन रिन्यूचा जो मुद्दा आहे तो लायसन रिन्यू हे मार्केटच्या स्तरावर हे रुटीन कामकाज आहे. त्यांनी मार्केटच्या लेवलला पूर्तता करून घेऊन लायसन रिन्यू करून त्यांना पावती फाडून द्यायची आहे. त्यामुळे कुठलंही हे होणार नाही. आता आपण कोविडच्या काळात बघितलं तर 2 वर्षानंतर ती लायसन रिन्यू झाली. याचा अर्थ व्यवसाय बंद होत नाही किंवा त्याचा जो कांगावा केला जातो की त्याच्यामुळे काय परिणाम होतो असं काही नाहीये. ती फक्त प्रोसिजर आहे की ते जर प्रोसिजर पार करून ते फक्त कमिटी पुढे मंजूर करून घ्यायचं आहे. ते
त्याच्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. ह्यांनी जरी लायसन नोंदणी करून देऊन पावती फाडली आणि ते समजा महिन्यानी 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी जरी ते प्रोसिजर कंप्लीट झालं तर त्याच्यामुळे कुठलीही ह्याच्यामध्ये बाधा येणार नाही. हे म्हणणं चुकीचं होईल की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता संघर्षामुळे कोणताही परिणाम झाला. एकंदरीत सगळ्या विषय जर बघितला तर याची सुरुवात ज्या वेळेला महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेला एप्रिलमध्येच जवळजवळ 7 संचालकांचे पद हे समाप्त झाले होते. हे कोणीही रद्द केले नव्हते. खालच्या बाजार समितीतून ते ज्या शेतकरी प्रतिनिधी म्हणून ज्या बाजार समितीतून निवडून येतात त्या बाजार समितीमध्ये प्रशासक नेमल्यामुळे त्यांचं कायद्याने इथलं पद रद्द झालं होतं आणि ते महाविकास आघाडीच्याच वेळेला झालं होतं. त्यावेळेचे महाविकास आघाडी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेच जे सदस्य होते त्यांनी बाळासाहेब पाटील मंत्री असताना त्यांच्याकडे अपील दाखल केलं होतं, पण त्यांनी कोणताही त्यांना रिलीफ दिला नव्हता आणि त्यांचं जे पद रद्द झालेलं ते कायम ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये हे सत्ता परिवर्तन झालंय आणि कायद्यात जी प्रोव्हिजन आहे त्याच्यानुसारच हे जे कारवाई चालू आहे ती त्यानुसारच चालू आहे. त्याच्यानंतर आता 11 सदस्यांची जे शेतकरी प्रतिनिधी आहेत 12 पैकी 11 सदस्यांच्या बाजार समितीमध्ये प्रशासक नेमलेले आहेत. तिथे इलेक्शन झालेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांचं इथलं पद गेलेलं आहे आणि गेली 10 महिने झालं ते ह्या पदापासून वंचित आहेत आणि त्यामुळे इथली इलेक्शन होऊ शकलेलं नाही. कोर्टाने त्यांना जोपर्यंत तो डिसिजन होत नाही तोपर्यंत पद भरू नका असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं होईल की सत्ता संघर्षामुळे इथे कारवाई होत आहे. मुख्यमंत्री एकीकडे अपात्रला पात्रता करतात, स्थगिती देतात आणि दुसरीकडे आता सुनावणी होत नाहीये. तर यामध्ये काय सांगणार याच्यामध्ये? नाही, हे म्हणणं पण चुकीचं आहे. सुनावणी झालेली आहे. जी कोर्टाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ती नसती असा सुनावणी होऊन ती नसती आदेश पारित करण्यासाठी बंद केलेली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.